6 जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं या गेल्या 40 वर्षांच्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झालं। त्यानंतर CPR समोरील न्यायालयाच्या इमारतीत प्रचंड वेगानं डागडुजी आणि विकास कामांना सुरुवात झाली। सर्किट बेंचचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रविवारी होत आहे। आज रात्रीपर्यंत ही विकास कामं पूर्ण होणार असून उद्घाटनासाठी प्रशासन सज्ज झालंय। कोल्हापूरकरांच्या लढ्याला 40 वर्षांनंतर यश आलंय। सर्किट बेंचचं रविवारी उद्घाटन होतंय। या निमित्तानं गेल्या महिन्याभरापासून CPR समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीची डागडुजी सुरू झाली आहे। तसंच 2 हेरिटेज इमारतींचं नूतनीकरण करण्यात आलंय। त्यामुळे या परिसराचं रूपडं पालटलंय। मुख्य इमारतीत डिव्हिजन बेंचचं काम चालणार आहे। तिथं न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच कॉन्क्रीटच्या 4 मजली इमारतीत 2 बेंच असणार आहेत। तिथं सिंगल बेंचच्या कामासाठी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे, न्यायमूर्ती SG चपळगावकर यांची नियुक्ती झाली आहे। या परिसरातील ग्रंथालयाच्या इमारतीत सरकारी वकिलांची बैठक व्यवस्था असणार आहे। 14 सरकारी वकील कार्यरत असणार आहेत। तसंच डेप्युटी रजिस्ट्रार, स्वीय सहाय्यक, ऑफिस सुप्रिटेंड यांच्यासह 67 अधिकारी आणि 200 पेक्षा अधिक कर्मचारी न्यायालयीन कामात व्यस्त असणार आहेत। खटल्यांच्या कामकाजाची कागदपत्र त्या विभागात ठेवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। तसंच न्यायमूर्तींची दालनं देखील आता न्यायदानाला सज्ज झाली आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील हितेंद्र वेणेगावकर यांनी नूतनीकरण आणि अद्ययावतीकरण केलेल्या सरकारी वकील कार्यालयाची पाहणी करून सूचना केल्या। दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गडिंग्लज आणि इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपाधीक्षक प्रिया पाटील, तानाजी सावंत, अप्पासाहेब पोवार, निरीक्षक रवींद्र कळमकर, गजानन सरगर, प्रवीण खानापुरे, सुशांत चव्हाण, नंदकुमार मोरे, विजय घेरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, रणजित पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था भक्कम ठेवली आहे। दरम्यान आज पोलिसांनी सर्किट बेंच इमारत ते मेरीवेदर मैदान दरम्यानच्या मार्गाची पाहणी केली।